नमस्कार मंडळी. आज आपण मकर संक्रांतीनिमित्त भोगीची भाजी बनवणार आहोत. या भाजीबद्दल असं म्हणतात की जर नाही खाल्ली भोगी तर व्हाल रोगी. म्हणून सर्वांनी तीळ संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी बनवायला पाहिजे आणि खायला पाहिजे, आणि याच्यासोबत बाजरीची भाकरी. तर बघा, भाजी बनवायला काय काय साहित्य पाहिजे तर ते सविस्तर व्हिडिओ दाखवलेले आहे, तसेच खाली लिहूनसुद्धा देणार आहे. भाजी किती लोकांसाठी बनवायची आहे आणि त्यानुसार साहित्य किती घ्यायचं तर ते तुम्ही ठरवू शकता. तर ही भाजी आज आपण 4 माणसांसाठी बनवणार आहोत. हिवाळ्यात अशा भाज्या आहेत की त्या हमखास येतात आणि आपल्याला भेटतात. म्हणून या भाजीसाठी ज्या हिवाळ्यामध्ये भाज्या भेटतात म्हणजे हिवाळी भाज्या आहेत, जसे की तुरीच्या शेंगा, हरभरे म्हणजे हरभऱ्याचे गाठे, गाजरं, बोरं इत्यादी अनेक भाज्या, फळभाज्या आपल्याला भेटतात. तर त्या भाज्या आणायच्या असतात आणि एकत्र याची भाजी बनवायची असते. तर सर्व भाज्या आपण कापून घेतलेल्या आहे, साफ करून घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे आणि आता स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेल्या आहे. ही एक अशी मिक्स भाजी आहे ज्या भाजीमुळे हिवाळ्यामध्ये बरेच आजार दूर करण्याची ताकद या भाजीमध्ये आहे. तर भोगीची भाजी का खास आहे याच्याबद्दलही आपण माहिती जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे ही भाजी आपण झटपट म्हणजेच कुकरमध्ये करणार आहोत. तर 5 मिनिटाच्या आत तयार होणारी भोगीची भाजी. तर त्यासाठी आज आपण कुकरचा वापर करत आहोत. भाजी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. एरवी आपण एवढ्या एकत्र भाज्या कधी आणत नाही किंवा बनवत नाही. फक्त 2-3 प्रकारच्या भाज्या आपण आणतो आणि त्या वेगवेगळ्या बनवतो. परंतु भोगीच्या दिवशी जेवढ्या भाज्या मिळतील तेवढ्या प्रकारच्या भाज्या आणल्या जातात. त्या मिक्स भाज्या एकत्र केल्या जातात. म्हणून कदाचित याच्यावर एक म्हण प्रचलित आहे, जो न खाये भोगी ओ सदा रोगी, अशी एक जुनी म्हण आहे. म्हणून ही भोगीची भाजी आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे या म्हणीतून आपल्याला स्पष्ट होते. भोगीची भाजी ही केवळ परंपरेचा भाग नसून ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे हे तर मी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु हिवाळ्यामध्ये ज्या काही भाज्या येतात आणि तीळ, शेंगदाणे यासारखे उष्ण पदार्थ यामध्ये टाकल्यामुळे ही भाजी अतिशय गुणकारी होते. तसेच या भाजीमुळे फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे हेही भरपूर आपल्याला मिळतात. ही भाजी आपल्या पचनसंस्थेसाठी खूप उत्तम आहे. भाजीमध्ये असणारे मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटॅमिन क, विटॅमिन अ तसेच अँटीऑक्सिडंटमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला तसेच इतर आजारापासूनही संरक्षण मिळते. आणि थंडीपासून तीळ, शेंगदाणे, खोबरं, गूळ याच्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते, ऊर्जा मिळते. म्हणून थंडीमध्ये ही भाजी हमखास बनवली जाते आणि खाल्ली जाते. थोडक्यात सांगायचे तर भोगीची भाजी ही चवदार आणि पौष्टिक आणि आरोग्यदायी असून ती हिवाळ्यात शरीराला आवश्यक ऊर्जा व पोषक तत्वे पुरवते. परंपरेसोबत आरोग्याची जपणूक करणारी ही भोगीची भाजी आज आपण बनवत आहोत. तर बघा, दिसायला किती सुंदर ही भाजी दिसत आहे आणि याचा वासही खूप सुंदर येत आहे. असं वाटते आत्ताच ही भाजी घ्यावी आणि खावी. परंतु अजून बाजरीची भाकरी बनवायची आहे कारण भाजी शिजलेली नाही. आता आपण एका साईडला भाजी शिजवायला ठेवणार आहे आणि दुसऱ्या साईडला बाजरीची भाकरी बनवणार आहोत. तर आता आपण याच्यामध्ये चाकवट टाकलेलं आहे. आणखी तुम्ही भाज्या घेऊ शकता. जेवढ्या तुम्ही भाज्या घेणार तेवढी ही भाजी अतिशय चविष्ट आणि गुणकारी होणार आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. लिंबा एवढा गूळ टाकलेला आहे. थोडेसे वरून तीळ आणि शेंगदाणे टाकत आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे. आता कुकरचं झाकण बंद करायचं, शिट्टी लावायची आणि फक्त 1 शिट्टी होईपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची. गॅस मीडियम ठेवा आणि 1 शिट्टी काढून घ्या. तुम्ही 2ही शिट्ट्या काढून घेऊ शकता. तुमचा कुकर किती लवकर शिट्ट्या देते त्यावर अवलंबून आहे. या कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये भाजी छान शिजते म्हणून मी 1च शिट्टी काढून घेणार आहे. परंतु जर तुम्हाला कुकरमध्ये ही भाजी बनवायची नसेल आणि असे उघडी भाजी बनवायची असेल तर भाजीची चव आणि कलर असा येतो आपण बघितलेला आहे. आणि कुकरमध्ये शिट्टी लावून जर भाजी तुम्ही बनवली तर त्याचा कलर असा येतो. परंतु भाजी चविष्टच होते. तर बघा, भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे. कमी वेळेमध्ये तयार झालेली आहे आणि
सुंदरही दिसत आहे. तर आता आपण भाजी सर्व करून घेऊ. साईडला बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवून तयार आहेत आणि आता गरमागरम भाजी आपण सर्व करून घेत आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच भाजीबद्दलची माहिती, त्यातील गुणधर्म, ते आपल्या शरीरासाठी का फायद्याची आहे, सर्व माहिती आपल्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करत असते. रेसिपी हेल्दी असतात आणि खूप टेस्टी असतात. तर बघा, भाजी तयार झालेली आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. या मंडळी जेवायला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.